नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चहा बरोबर काहीतरी खायला पाहिजे ना, तर आज आपण चहा बरोबर खारी शंकरपाळी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण त्याचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण इकडे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम मैदा घालून घेऊया. मग जिरं घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव करून झालेलं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. मग परत आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. असं पीठ झालं पाहिजे. आपण आता ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत. असं पाणी घालून घ्यायचं. इकडे मला 1 पेलाच पाणी लागलं. आपलं पीठ तयार झालेलं आहे. डो बघू शकता तुम्ही. पण आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेणार आहोत. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. मग 2 चमचे तूप घालायचं आहे. मग चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत, अशी पेस्ट झाली पाहिजे कॉर्नफ्लॉवरच्या पिठाची. आपण आता या मैद्याच्या डो मध्ये 1 चमचा तूप परत घालणार आहोत. आता हे परत आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं असं मळून घ्यायचं. आपलं मळून झालेलं आहे. आपण आता ह्या डोचे 4 भाग करणार आहोत. असे सुरीच्या साहाय्याने 4 भाग करायचे आहेत आपल्याला. आपण आता मैद्याच्या पिठाच्या डोची चपाती करून घेणार आहोत. अशी चपाती करून घ्यायची आहे आपल्याला. चपातीची थिकनेस अशी झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही. जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही, मीडियम ठेवायची आहे आपल्याला. आपण आता ह्या चपातीला मैद्याच्या जे कॉर्नफ्लॉवरचे पेस्ट केली होती ती लावून घ्यायची आहे. अशी सगळीकडे लावून घ्यायची आहे ब्रशच्या साहाय्याने. मग त्याच्यावर मैद्याचं पीठ स्प्रिंकल करायचं आहे. मग दुसरी चपाती जी लाटली आहे ती घालून घ्यायची त्याच्यावरती. मग त्याच्यावरती पण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे. सगळीकडे लावून घ्यायची आहे. मग एक साइडने असं फोल्ड करायचं. त्याच्यावरती पण आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे. मग दुसऱ्या बाजूने पण असं फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यावर पण आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे. मग एक साइड असं फोल्ड करायचं, त्याच्यावर पण सेम प्रोसिजर करायची आहे. परत फोल्ड करून घ्यायचं. असं चौकोन झाले पाहिजे. आपण आता हे चौकोन अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. अर्धा तास झालेला आहे. आपण आता हे फ्रीज मधून काढलेलं आहे. आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं लाटून घ्यायचं आहे. लाटून आपलं झालेलं आहे. तुम्ही सुरीच्या किंवा कटरच्या साहाय्याने असं चौकोनी कट करून घ्यायचं. बघू शकता त्याची थिकनेस अशी झाली पाहिजे. आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे.
आपण आता ह्याच्यामध्ये या शंकरपाळ्या घालून घेणार आहोत। अशा एक एक करून घालून घ्यायच्या आणि मंद आचेवरच पहिल्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर गॅस जास्त फास्ट केलात तर आतून त्या कच्च्या राहतील, म्हणून सर्वप्रथम आपल्याला ह्या मंद आचेवरच करायच्या आहेत। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही आपली खारी शंकरपाळी तळून झालेली आहे। ह्या तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस ह्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। बघू शकता तुम्ही माझी ही खारी शंकरपाळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करा। धन्यवाद।